हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदे गटाचे विजय शिवतारे बारामतीत पवारांविरोधात अपक्ष लढणार, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत एकमताने ठराव मंजूर। ठाण्यात शिंदेशाही संपवायची आहे का? शिंदेंना भूमिका स्पष्ट करावी लागेल। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा इशारा, तर शिवतारेंना अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही, मेटकरींचा पलटवार। बारामतीतील तिरंगा लढतीचा फटका सुनेत्रा पवारांना बसण्याची शक्यता, जनतेसाठी मी बारामतीची जागा लढणारच, विजय शिवतारे आक्रमक। बारामतीत पवार विरुद्ध पवार हे कालचक्र, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे कालचक्र थांबलं पाहिजे, शिवतारेंचा हल्लाबोल। फडणवीसांकडूनही बारामतीच्या निवडणुकीला कालचक्राचीच उपमा। मोहोळचे दादा गटाचे आमदार यशवंत माने अडचणीत येण्याची शक्यता, शिंदे गटाच्या सोमेक क्षीरसागरांकडून तक्रार दाखल, बनावट जात दाखल्यावर सरकारकडून 3 पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप। सुनेत्रा पवार आज बारामती आणि पुरंदर दौऱ्यावर, पंढरे गावात अजित पवार गटाच्या कार्यालयाचं सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन। बारामतीत अजित पवारांच्या उद्या 7 सभा, सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता, बारामतीत सिनेसृष्टीतील कलाकार प्रचाराची धुरा सांभाळणार। वसंत मोरेंना 3 पक्षांकडून ऑफर, संजय राऊतांचा फोन, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आणि काँग्रेसचे मोहन जोशी भेटीला, 2 ते 3 दिवसात निर्णय जाहीर करणार, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। नाशकातून गोडसेंच्या उमेदवारीवर महायुतीत घमासान, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला अर्थ नाही, निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार, भाजपच्या दिनकर पाटलांची प्रतिक्रिया। नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याची कार्यकर्त्यांची भूमिका, दिनकर पाटलांबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल, हेमंत गोडसेंचा पलटवार। नाशिकमधून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार, श्रीकांत शिंदेंच्या हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज। भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील नावं असण्याची शक्यता। एकनाथ खडसेंकडून सून रक्षा खडसेंना शरद पवार गटात प्रवेशाची ऑफर, तर भाजप पक्ष न सोडण्याची रक्षा खडसेंची भूमिका, एकनाथ खडसेंची माहिती। मुंबईतील भाजपच्या 3 विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता, मुंबईत भाजप 5ही जागा लढवणार, तर 1 जागा शिंदे गटाला, ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतून भाजपच्या अमित साटम, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयलांना पसंती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून भागवत कराड, तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती, तर ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा। पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस काटेकी टक्कर होणार, भाजपकडून मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि काँग्रेसकडून धंगेकर, अरविंद शिंदेंचं नाव चर्चेत, तर वसंत मोरेही पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। होळीनिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी यंदा 84 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय, प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी वाढ केली जाणार। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार, भाजपचं नवं अभियान, विधानसभा क्षेत्रात फिर एक बार मोदी सरकारचे 50,000 स्टिकर लावणार, प्रत्येक बूथवरील 11 घरांवर वॉल पेंटिंगही करणार। नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक, जो बायडन आणि ट्रम्प पुन्हा आमने सामने येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।